देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेले आपण महान भगवत वैराग्याचे मुकुटमणी या विश्वातील क्रांतिकारी युगपुरुष आपल्या जीवनामध्ये नामस्मरण हेच प्रमुख साधन मानून जगाला भक्ती प्रेमाचा मार्ग दाखवणारे विश्वाचे गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा असा उत्कृष्ट अभंग आज तुम्हा सर्वांच्या सेवेकरता या ठिकाणी निवडलेला आहे। आजच्या या अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला सरळ सांगतात की क्षणोक्षणी हाची करावा विचार। क्षणोक्षणाला आपण हा विचार केला पाहिजे की भगवंताचं जे नाम आहे हे आपल्या कानात येणं अत्यंत गरजेचं आहे। जर मनापासून तुम्ही जर हे भगवंताचं नाम तुमच्या कंठामध्ये घेतलं तर निश्चितच तुम्ही या भवसिद्धीतून तरुण केल्याशिवाय राहणार नाही। आणि का क्षणोक्षणाला विचार केला पाहिजे आपण? का? कारण तुम्ही सगळे जाणते मंडळी, मी तुम्हाला सांगायची गरज नाही। हा देव कसा आहे? कसा आहे हा देव? नाशिवंत आहे। आहे का क्षणाचा भरोसा? आहे? क्षणाचा भरोसा नाही। मी आता इथं बोलली तुमच्या 5 मिनिटाला तुमच्या समोर बोलत नाही, तुम्हाला सुद्धा खात्री का? खात्री का बाबा इथं? नाही। म्हणून कसं आहे हा देव कसा आहे? नाशिवंत आहे। आपण हा विचार केला पाहिजे। कारण कसं आहे आयुष्य आहे ना आपलं काळ खातोय। म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही संतांची संगत करा। संत समागमी गरुणी आवडी करावी कातरी परमार्थ। तुम्ही काय करा, संतांची संगत घ्या आणि भगवंताचं नामचिंतन तुमच्या कंठामध्ये घ्या। त्या भगवंताच्या नामचिंतनाने अनेक लाभ तुमच्या पत्रामध्ये पडणार आहेत। आणि कसं आहे लोकांचा विचार करून चालणार नाही, कारण लोक कसं चांगल्या मार्गाला लागलेलं सुद्धा बोलतात आणि वाईट मार्गाला गेलेला सुद्धा बोलतात। मग तुका पुढे लोक विचारायला नये डोळे धुळे भरून येतात। म्हणून त्या इवन लोकांच्या जीवात आपल्याला पडायचंच नाही। आपल्याला काय करायचंय? परमार्थ साधायचंय। येणार काय आपल्याबरोबर? फक्त भगवंताचं नाव घ्यायचं। हे घर गाडी बंगला संपत्ती कुणीही बघा ना, किती प्रॉपर्टी असू द्या, किती स्टेट असू द्या, येणार आहे तुमच्या बरोबर? सगळ्यांनाच म्हणण्यासाठी येणार आहे का? नाही येणार। शेवटी मरताना किती येणार आहे? 1 रुपयाचं करतात येणार आहे तुमच्या बरोबर? येणार आहे। भगवंताचं नाम आहे। तुम्ही कितीही व्यवस्थित म्हणता असाल, भले तुमच्याकडे सोनं प्रॉपर्टी बघा ना, एखाद्याला तुमच्या घरातलं नातेवाईक बघा, एखाद्याला आपल्या घरातलं नातेवाईक जर मृत पावला आणि त्याच्या हातात समजा जर सोन्याचे दागिने वाढलेले असतील, म्हणून का त्याची पत्नी तरी विचार करा का? पत्नी तरी विचार करा काय जर बाबा माझ्या नवऱ्याने कष्टाने कमवले, असं नाही की सातबारा वगैरे करून कमवले, कष्टाने कमवले, त्याची कष्टाची मेहनत आहे। आपण एक हात तोळा एक हात अंगठी ठेवू का? नाही ठेवणार। पण बघा ही जी पवित्र तुळशीची माळ तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये घातली तर तुम्हाला तुमची ती तुळशीची माळ कोणाची काढून घ्यायची हिंमतच होणार नाही। येणार ती काय तुमच्याबरोबर? फक्त ती पवित्र तुळशीची माळ तुमच्याबरोबर येणार। माता सुद्धा आपण कोणामध्ये काय तुळशीचं माळ ठेवतो की नाही? मग त्यावेळेस म्हणजे मरताना तुळशीचं माळ कोणामध्ये ठेवण्यापेक्षा आनंदपूर्ण भगवंताचं नाम तुमच्या कंठामध्ये घ्या ना। हेच तुमच्याबरोबर येणार आहे। घर गाडी बंगला संपत्ती तुम्ही किती कमवाल, हेच कमवतात आपल्या भगवंताचं नामचिंतन घेणं देखील गरजेचे। पैसा महत्वाचा आहे, मी नाही म्हणत आहे। आताच्या जीवनामध्ये पैशावर खूप महत्व आहे, पण त्या पैशाबरोबरच आपल्याला हे भगवंताचं नाम घेणं देखील गरजेचं आहे। हे भगवंताचं नाम तुमच्याबरोबर येणार आहे। हे जर तुमच्या प्रॉपर्टी तुमच्याबरोबर नाही येणार नाही। मग कसं आहे, जोपर्यंत राम तुम्हाला आठवत नाही, राम तुमच्या कंठामध्ये नाही, तोपर्यंत तुमचा सगळा कसा आहे? मिथ्या आहे, खोटा आहे। बाकी सगळी कटकट खोटी ठरते आणि बाकी सगळा जो प्रयत्न करायचा तो देव कंठाने करायचा। देवाचं नामस्मरण करावं यासाठी यज्ञ करायचं। धर्माचरण शास्त्रात सांगितलेलं साधन करायचं कशासाठी? तर भगवान भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये यावं याच्यासाठी। देवाच्या लीला आपल्या डोळ्यासमोर यावे याच्यासाठी हा सगळा धर्माचा आचार करायचा असतो। पण एवढं सगळं करून सुद्धा जर देवाचं नाम आपल्या कंठामध्ये येत नसेल
की राम कंठातच नाही गोष्ट जरी महत्त्वाची असली, राम कंठात असणं ही गोष्ट जरी महत्त्वाची असली तरी आपल्या कंठात काय साठवले सांगायची गरजच नाही बाबा. कारण आपल्या कंठात शिव्या भरपूर साठवले, शिव्यांचा सहस्त्रपाठ आहे. शिव्या कंठात साठवल्या असे बरेच जीव आपल्या आजूबाजूला आपल्या वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण राम कंठात साठवला असता जीव विरला. अक्षर स्पर्श रूप रस गंध या पंचविषयांचे वर्णन करणारे अक्षर आपल्या कंठामध्ये साठवलेले आढळतात. बघा जगाचं वर्णन करणारे अक्षर कंठामध्ये साठवलेले आढळतात, संसाराचं वर्णन करणारे अक्षर कंठामध्ये साठवलेले आढळतात. बघा देव कंठामध्ये साठवलेले आहे का? देव कंठात साठवलेले नाही. तर आपल्या कंठामध्ये देवाचं चिंतन नामचिंतन गुणचिंतन जर मनापासून साठवलेलं असेल ना तरच आपल्या जीवनाला शोभा आहे, अन्यथा आपल्या जीवनाला शोभा नाही. आणि एवढंच नाही, याही पण जाऊन तुम्हाला सांगेल, जर आपल्या कंठामध्ये देवाचं चिंतन नामचिंतन गुणचिंतन जर साठवलेलं असेल ना तर पुढे काळा धक्का देता येतो अशी संतांची गोष्ट आहे. कंठी नाम शिक्का आता कडी काळाचा धक्का. जर कंठामध्ये देवाचं चिंतन नामचिंतन गुणचिंतन जर साठवलेलं असेल ना तर पुढे काळा धक्का देता येतो अशी संतांची गोष्ट आहे. आणि तुकाराम महाराजांचं कार्याचे काम प्रसिद्ध आहे. कंठी आलेला कृष्णवणी अवघाती प्रकाशन, कंठाने कृष्णवणी धारण केला सर्व जगामध्ये प्रकाशरूपी असलेला परमात्मा आपल्याला दिसायला लागला. राम कंठात असणं याचाच अर्थ भगवान परमात्म्याचं नाम आपल्या कंठामध्ये असतं. देवाचं नाम हे देव वेगळंच नाही, नाम तोच भगवंत आणि भगवंत तेच नाम. म्हणून एक नाम जर देवाचं एक नाम आपल्या कंठामध्ये जर साठवलं गेलं असेल तर अनेक लाभ आपल्या कंठामध्ये पडणार आहेत. अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. आता तुम्ही बघा आपलं पाप जाण्यासाठी संतांनी नामस्मरणाशिवाय दुसरं कोणतं साधन सांगितलं का? पुण्य प्राप्तीसाठी संतांनी नामस्मरणाशिवाय दुसरं कोणतं साधन सांगितलं का? त्या पुण्य प्राप्तीनंतर वैराग्य प्राप्तीसाठी संतांनी नामस्मरणाशिवाय दुसरं कोणतं साधन सांगितलं का? म्हणजे गुरु भेटीसाठी नामस्मरण, गुरु भेटीनंतर गुरुच्या कृपेने ज्ञान प्राप्त व्हावं यासाठी सुद्धा संतांनी नामस्मरणाशिवाय दुसरं कोणतं साधन सांगितलं का? म्हणजे पाप घालवण्यासाठी, पाप घालवण्यासाठी देवाचं नाव. जयाचे नामे पापणाशी लक्ष्मी ऐसी जायची दासी, जोहा तेजहा कुंजनासी सर्व भावे त्यासी तुका शरण. म्हणजे पाप घालवण्यासाठी देवाचं नाव. पण किती पाप जाईल? भगवंताचं नाव चिंतन केल्यानंतर किती पाप जाईल? पुढे पुढे पापाचे कळप कळती पुढे. हरिपाठ ज्ञानेश्वर महाराज नामाची सगळी फळे सांगतात. पापाचे कळपचे कळप पुढे कळतात नाही. आणि या व्यतिरिक्त पुण्याची प्राप्ती होते. आणि कसं माहिती का? देवापेक्षा देवाच्या नामाची शक्ती अधिक आहे. तुलसीदास स्वामींनी एका ठिकाणी वर्णन केले, राम आणि रामाचं नाम यांचे एका ठिकाणी वर्णन केले. तुलसीदास स्वामी म्हणतात की राम एकाचं रक्षण करतो, राम एकाचं रक्षण करतो पण नाम अनेकांचं रक्षण करतो. आता तुम्ही बघा रावणाचा संहार करण्याकरता रामाला परिश्रम करावे लागतात, पण मोह नावाचा रावण मारण्याकरता तुमच्या आमच्यासारख्या नामधारक साधकांना कुठल्या प्रकारचे परिश्रम करावे लागतात का? नाही करावे लागत. फार सुंदर वर्णन केले. राम सुसंकट विभीषण गयो राखी जान सकहो नाम गरिम अनेक नेमाजे लोक वेदवर विरुद्ध विराजे. तुलसीदास स्वामींनी वर्णन केले की विभीषण रामाला शरण आला आणि शरणागत म्हणून रामाने स्वीकार केला आणि त्याला लंकेचं राज्य देऊ केलं. म्हणजे बघा रामाला शरण करणारा एक विभीषण त्याचा रामाने उद्धार केला. नामाला शरण करणारे तुमच्या आमच्यासाठी किती आहे? अनेक जण. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य काय? एकाचा उद्धार करणारा राम व अनेकांचा उद्धार करणारे नाम तो श्रेष्ठ आहे तुला. एवढंच नाही, आता रामाला मारण्याची खूप इच्छा झाली. त्यासाठी रामाला काय काय करावं लागलं? राम म्हणाला तिरुपतोरा सेतू हे तू वीर थोरा. रामाला सेतू बांधावा लागला, लंकेला जाणे, सीतेचा शोध घेणे, रावणाचा वध करणे, कुंभकर्णाचा वध करणे, वानरसेना जमणे. थोडं कृष्ण करायला लागले का? थोडं कृष्ण करायला लागले नाही. माझा नावाकडे चला. नाव लेख मोसेतू सुखाई करो विचार सुखनवाई. तसं तुमच्या आपल्यासारखं होत नाही. बघा वानरसेना समुद्राच्या
व्यवस्थित कुठून तारून नेण्याकरता नामाला कुठल्याही प्रकारचे परिश्रम लागत आपले क्षण हे इथं उद्या साधून ठेवतो. कधी आपल्या लग्नात दिसत नाही. आज आपण बघतो की या गेल्या परिवारावरती हा जो काही दुःखाचा डोंगर कोसळला त्याचं हे जे क्षत्र आहे म्हणजे प्रमुख स्थान आहे आज त्यांना काळाचं सोडून गेले. एक 8 महिन्यापूर्वी त्यांच्या पत्नी सुद्धा वारल्या. त्याच्या आधी पण बहुतेक सून पण त्यांची वारली. म्हणजे काही ना काही त्यांच्या परिवारावरती दुःखाचे डोंगर काही झाले कोसळतच झाले. खूप मोठा असा परिवार आहे गावाचा. पण आज त्यांचं मेन सूत्रच त्यांचं या ठिकाणी उडून गेलेलं. कारण कसं असतं बाप तो बाप वाटतो आपण म्हणतो ना बाबा घराचा तर पाय आई कळस त्यावर. जेवढा कळस महत्वाचा आहे ना तेवढाच पाया देखील महत्वाचा आहे. पाया जर तुमचा भक्कम असेल तरच त्या कळसाला अर्थ आहे. आणि जर पाया भक्कम आहे पण त्याला कळसच नाही तर त्याला काय अर्थ आहे का? म्हणून पाया आणि कळस हे दोन्ही देखील महत्वाचे. आई आणि बाप या दोन गोष्टी खूप महत्वाच्या. या दोन व्यक्ती खूप महत्वाच्या आपल्या जीवनामध्ये. कारण एक गुणाचे म्हणून बाप असतो. आता तुम्ही कविता ती ऐकली असेल तर तुम्ही ती शांतचित्ताने ऐकली तर मला जे भाव सांगायचे ते तुम्हाला कळते. अभिमानी बाळा बाप त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप घराचा पाय आई कळस त्यावर जेव्हा कच्च तोंड पाय तेव्हा कोसळते घर. उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी शिव्या शाप या जगाचे बाप घेतो सारी माती. घर काय कोणी मुले यांना जगवण्यासाठी बाप होतो मेणपिसा एका पैशासाठी. बाप म्हणजे जणू की माझ्या पोळ्याची जमात त्याच्या पापामध्ये कोणी नाही वाटेकरी होत. बाप म्हणजे कसा जसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यातला थेंब पुन्हा दिसणार कसा. त्याच्या अश्रू फक्त एका क्षणासाठी साठवतो आणि तो क्षण म्हणजे बाप साठवी तो अश्रू वाट पाहे त्या क्षणाची. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. बाप आपल्याला फक्त लेकीच्या लग्नामध्ये रडतात. कधी रडताना दिसणार नाही. त्याचं बायका होतो बायका सगळं रडून नकाराचा रडून मोकळा होतात. सगळं मन मोकळं करतात. बाप आणि कसं रडते का मुलं म्हणजे नुसतं आईचं नाटक करतात. बापाचं नाटक निघाल नाही काय कसं रडते का लहान असल्यापासून आई मुलाला सांगत नाही जाऊन पडायचं बाबा मारे जाऊन पडायचं बाबा मारे शाळेत जायचं बाबा मारे नदीवर जाऊन पडायचं बाबा मारे झाडावर जाऊन पडायचं बाबा मारे हे करून पडायचं बाबा मारे ते करून पडायचं बाबा मारे. मग तुला काय करतात बाबा बापूच्या हात लावून जातात. बाबाच्या दर्शनी काही शिकू लागतात. बाबांनी ओरडू नये मारू नये म्हणून काय करतात मुलं शाळेत जातात. त्यांच्या खाली अभ्यास वगैरे करू लागतात. हळूहळू बाबाकडे दुर्लक्ष करून आईच्या चरणावरती सर्वस्व अर्पण करतात. मुलं आईचं गाणं गातात. मुलं आईला कविता करतात. कोणत्याच मुलाला बाप विरुद्धावरती काय दिसत नाही लागणार काय दिसत नाही वाचनाची काय दिसत नाही. एवढंच नाही स्थानिक मुलींना सुद्धा शामचा बाप दिसत नाही. आई घरात असते की घर किती भरल्यासारखं वाटतं बरोबर. आई घरात असते की घर किती भरल्यासारखं वाटतं मुलींना. बाबा घरात असते की घरात एकदम शांतता. एवढंच नाही मुलाच्या पायाला ठेच लागली तरी मुलं आईलाच म्हणतात
एक गोष्ट ही माझ्या लक्षात म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा की एक दिवस आपल्या जीवनामध्ये असा देखील नक्की येणार आहे की त्या दिवशी आपल्या पायावर चप्पल देखील तुम्हाला दिसणार नाही. तो किती का करोडपती असेल चप्पल सुद्धा आपल्या पायामध्ये आपल्याला भेटणार नाही. त्यावेळेला असं टेन्शन नाही घ्यायचं महाराज. बघा एखाद्या व्यक्तीने म्हणजे एखादा व्यक्ती आपल्याला एखादा नातेवाईक जवळचा जर आपल्याला भेटला तर आपल्याला तो प्रश्न काय विचारतो कसं काय पाहू बरे कसं काय पाहू बरे म्हणतो ना. मग कसं म्हणतो आपण कसं म्हणतो बरे कसं आहे बरे. मला सांगा बरं हा शिरा कोणाला केला जातो शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या. ज्या विद्यार्थ्याला फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन म्हणजे ज्याला 80 किंवा 90% पुढे मार्क आहे त्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात अतिउत्तम. बरोबर ना. तो दादा शाळेत दिसतो बरोबर ना. 80 किंवा 90% पुढे मार्क असेल तो कसा अतिउत्तम. जो 60% पास आहे तो कसा आहे तो कसा आहे उत्तम. आणि जो 35% पास झालाय जो नापास होता होता राहिलाय जो काठावर पास झालाय जो 35% पास झालाय तो कसा आहे बरं आहे. कसा आहे बरं आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये किती टक्के सुखी आहोत किती टक्के सुखी आहोत फक्त 35%. आणि 65% दुःख माणूस सहन करतोय आणि हे संतांना सहन होत नाही. संत म्हणतात तर तुम्हाला सुखी व्हायचं असेल समाधानी व्हायचं असेल त्याकरता तुम्ही परमार्थामध्ये या. परमार्थामध्ये या. आणि जेवढी परमार्थामध्ये ताकद आहे जेवढी परमार्थामध्ये प्रतिष्ठा आहे जेवढी परमार्थामध्ये इज्जत आहे ना तेवढी कुठल्या क्षेत्रामध्ये नाही. मी म्हणत नाही की परमार्थामध्येच म्हणजे फक्त हे पण परमार्थ म्हणजे बघायला गेलं तर परमार्थ सोडून सुद्धा असे काही पर्टिक्युलर क्षेत्र आहे की तिथे तुम्हाला मान मिळेल. पण कुठपर्यंत मान मिळेल जोपर्यंत तुम्ही त्या पदावरती विराजमान आहात तोपर्यंत तुम्हाला मान मिळेल. पण एकदा का तुमच्या त्या पदाला माझी लागली माझी तिथे तुम्हाला कोणी विचारलं नाही. तसं आमच्या भारतीय संप्रदायामध्ये आहोत नाही. म्हणजे आम्ही 90 वर्ष जरी गेलो तरी आम्हाला कोणी म्हणणार नाही माझी कीर्तन करून करायला आहे. म्हणजे आमच्या पदाला एकदा देवल लागलं की लागलं. म्हणून हा परमार्थाचा मार्ग आहे. हा परमार्थाचा मार्ग आहे. आणि एवढंच नाही एक समाजा मला त्या हाताच्या पोळाप्रमाणे सामर्थ्य सापडण्याची ताकद म्हणून सापडण्यामध्ये या. हे भगवंताचं नाव जे जर तुम्ही तुमच्या कंठामध्ये घ्या येणारे काय फक्त पवित्र तुळशीची माळ तुमच्या बरोबर येणार आहे. भगवंताचं नाम तुमच्या बरोबर येणार आहे. क्षणोक्षणाला हे भगवंताचं नाम चिंतन आपल्या कंठामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि कसं आहे तरुण पिढीने देखील संप्रदायामध्ये येणं ही काळाची गरज आहे. आज काय मी खरं तर बोलणार होते पण म्हटलं आज आहे तारीख तर म्हटलं विषय काढतो. आज काय सगळेजण स्टेटसला टाकतात आज काय व्हॅलेंटाईन डे म्हणून. पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपली जयंती जवळ येते. आपल्या महाराजांची जयंती जवळ येते. आपल्या मुलांना जर घडवायचं असेल ना तर ज्ञानोबरायांसारखं घडवा तुकोबरायांसारखं घडवा छत्रपती शिवाजी महाराजांसारखं घडवा संभाजी महाराजांसारखं घडवा. आणि कसं आहे बघा जर तुम्ही भगवंताचं नाव चिंतन जर तुमच्या कंठामध्ये घेतलं नाही ना तर पुढच्या पिढीला सांगू का पुढच्या पिढीला पाठ्यपुस्तकामधून शिकवावं लागेल. याला कीर्तनकार असे म्हणत होते याला प्रवचनकार असे म्हणत होते याला ज्ञानोबराय असे म्हणत होते. परमार्थाची इमारत बांधण्यासाठी त्यांनी पाया रचला. आणि एवढी वाईट वेळ जर महाराष्ट्रामध्ये आली असं जर वाटत असेल ना तर तरुण पिढीनं संप्रदायामध्ये येणं ही काळाची गरज आहे. तोपर्यंत भगवंताचं नाव चिंतन तुम्ही तुमच्या कंठामध्ये घ्या. निश्चितच तुम्हाला परमार्थाच्या संसाराची माहिती झाल्याशिवाय राहणार नाही. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे कारण कसं हे भगवंताचं नाव हे मनापासून येणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही बघा ना काही काम करत असाल पुरुष मंडळी महिला मंडळी तुम्ही काही काम करत असाल कपडे धुत असाल भांडी घासत असाल महिला मंडळी पुरुष मंडळी तुम्ही देखील कामामध्ये तुम्ही काही म्हणजे कामामध्ये काय असं नाही काही म्हणणार आणि काय वेळा नाम उच्चारिता नाही माझ्या भगवंताचं नाम तुम्ही कधी येऊ शकता. कारण कसे देहाची तिजोरी भक्तीचा ठेवाय इकडचं जे दार आहे ना ते उघडणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. कारण आतमध्ये ईश्वर भगवंताचं नाम कंठामध्ये आपल्या मनापासून येणं अत्यंत गरजेचं आहे. मग तुम्ही काही काम करा पण मनापासून तुम्ही जर भगवंताचं नाम घेतलं तर निश्चितच तुमचं ते काम चांगल्या झाल्याशिवाय राहणार नाही. मनापासून
हे घेणं मनापासून अत्यंत गरजेचं आहे. त्याचं विशेष ज्ञान होतं, त्यानं काय केलं, त्या आंब्यांना बाजारात जाऊन पावडर आणली, आंब्यांजवळ ठेवले, आंबे 4 दिवसामध्ये उत्तम प्रकारे पिकवले. दुसऱ्या भावाला आंबे पिकवण्याचं थोडंफार ज्ञान होतं, त्यानं काय केलं, त्या आंब्यांवरती भुसा टाकला. भुसा टाकून ते आंबे 6 दिवसामध्ये पिकवले. तिसऱ्या भावाला आंबे पिकवण्याचं विशेष काही ज्ञान नव्हतं, त्याने काय केलं, त्या आंब्यांवरती अंकुर पाकून टाकून ते आंबे 6-7 दिवसामध्ये कसे तरी पिकवले. चौथ्या भावाला आंबे पिकवण्याचं काही ज्ञान नव्हतं, त्यामुळे ते आंबे एका कोपऱ्यामध्ये तसेच पडून गेले, सडून गेले. मला सांगण्याचं तात्पर्य काय, की ज्याला परमात्मा काळाला त्यांनी आपल्या जीवनामध्ये साधना केली आणि ते संत स्वरूपाला प्राप्त झाले. काहींनी आयुष्यभर भोगले, काहींनी आयुष्यभर भोगले आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर परमात्मा आणि काहींनी आपलं आयुष्य असंच झालं. म्हणून आहे तोपर्यंत भगवंताचं नाम तुम्ही तुमच्या कंठावर घ्या. काय कसं तुमच्या वाटेला कोणती आलेली वस्तू आहे ती देवाला समर्पण करून टाका. तुमच्या वाटेला आलेलं तत्व देवाला समर्पण करून टाका. तुमच्या वाटेला आलेली क्रिया देवाला समर्पण करून टाका. हे सगळं देवाला समर्पण करून टाका आणि समस्त न होता की भगवंताचं नाम आपल्या कंठावर घ्या. सिंधुतून तरुण केल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी माझ्यासारख्या वावराला आमचे सोमनाथ मामा असतील आणि त्याचबरोबर संपूर्ण केलं Udah